नमस्कार मित्रांनो, मी आकाश सर सक्सेस पॉईंट कोचिंग क्लासमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, आजचा जो टॉपिक आहे ना तो आहे नवोदय 2025 है ना. एक्झाम फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा सगळं पाहून घेऊ आपण. तर आता पहा, माझ्याजवळ एक फॉर्म आहे जो तुम्हाला स्कूलमधून मिळाला असेल किंवा सायबर कॅफेवरून मिळून जाईल. तर तो फॉर्म तुम्हाला याच्यावर स्क्रीनवर दिसतही असेल, ठीक आहे ना. तर तो जो फॉर्म आहे ना, तर त्या फॉर्ममध्ये काय काय भरायचं, कसं कसं भरायचं, ह्या फॉर्म आपल्याला स्वतःला भरायचा आहे हाताने, है ना. तर या फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे ते पाहून घ्या. तर सगळ्यात पहिली जी लाईन दिली आहे ना, त्या पहिल्या लाईनमध्ये दिलेलं आहे की आपलं नाव, तो विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहायचं. दुसरी लाईन, दुसऱ्या लाईनमध्ये जे दिलं आहे ना, तर दुसऱ्या लाईनमध्ये आपल्या स्कूलचं नाव लिहायचं आहे. इथं स्वतःचं नाव, नेम ऑफ स्टुडंट, जे काही असेल तर नेम ऑफ स्टुडंट लिहायचं, इथं नेम ऑफ स्कूल लिहायचं. कोणती स्कूल, ज्या शाळेमध्ये तो आता आहे सध्या 5व्या वर्गामध्ये जो आहे त्या शाळेचं नाव लिहायचं तिथं. तिसऱ्या नंबरची जी लाईन आहे ना, तिथं म्हटलेलं आहे नेम ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव, त्या विद्यार्थ्याचं नाव पण ब्लॉक लेटरमध्ये. ब्लॉक लेटरमध्ये काय, तर ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटल. जसं आता माझं जर नाव आहे तर मी असं लिहिलं AKASH ब्लॉक लेटर, ठीक आहे ना. त्याच्यानंतर पूर्ण नाव लिहून टाका, काही प्रॉब्लेम नाही. SANJAY संजय NAGPU पण कॅपिटल मध्ये लिहायचं, ठीक आहे ना. त्याच्यानंतर चौथ्या नंबरची जी लाईन आहे तिथं फादरचं नाव लिहायचं आहे SANJAY. आणि 5व्या नंबरची जी लाईन आहे तिथं तुम्हाला तुमच्या मदरचं नाव लिहायचं आहे. मदरचं जे काही नाव असेल ते व्यवस्थित तिथं पूर्ण, पण हे पूर्ण कशात लिहायचं आहे, कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे गार्डियन अँड रिलेशनशिप. आता गार्डियन, आता कसं असते की एखाद्याचे पॅरेंट्स नाहीये समजा, किंवा बाहेर गावी असेल, कुठेही असेल XYZ, तर ते जे पॅरेंट्सच्या जागी आपण त्या विद्यार्थ्यांना जो सांभाळत आहे, म्हणजे त्याला गार्डियन म्हणतो आपण, है ना. जो केअर टेकर आहे तो त्यांना सांभाळत आहे, तर त्याचं नाव तिथं लिहायचं. तर ते लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर डेट ऑफ बर्थ मध्ये DD MM जे दिलेलं आहे, तर DD मध्ये काय लिहायची, आपली डेट लिहायची. जसं एखाद्याची डेट जर 4 असेल तर त्याला 04 लिहायचं, ठीक आहे. MM मध्ये जो मंथ आहे तो लिहायचा. एखाद्याचा जुलै महिना असेल तर त्याचा 07 लिहायचं. आणि एखाद्याचा इयर लिहायचं. आता जे काही इयर असेल 2008, 2009, 2010 जे काही असेल ते इथं इयर लिहायचं. असं बरोबर व्यवस्थित त्या बॉक्समध्ये असं भरायचं, ठीक आहे ना. त्याच्यानंतर तिकडे बाजूला काय दिलेलं आहे की वर्ड मध्ये लिहा. ते वर्ड मध्ये लिहायचं म्हणजे अक्षरामध्ये लिहायचं आहे की 4 जुलै 1900 जे काही असेल, 1900 तर नसनच, 2008, 2009, 2010 जे काही असेल असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे त्याच्या खाली जेंडर दिलेला आहे. तर जेंडर मध्ये आता कसं आहे की बॉय, गर्ल आणि ट्रान्सजेंडर असे 3 जेंडर पडते. तर बॉय जर असेल तर बॉयवर टिक करा, गर्ल्स जर असेल तर गर्ल्सवर टिक करा. असं नका करू की बॉय लिहिले तर मग बॉयवर असं क्रॉस केलं, गर्ल आणि इकडे क्रॉस केलं, असं नका करू. तुम्हाला जेवढं दिलेलं आहे ना तेवढंच फिलअप करायचं. बॉय दिलं ना तुम्ही, आपण बॉय जर असेल ना तर बॉयवर टिक करायचं असं, ठीक आहे. तर ते करा. त्यानंतर मेन आणि कास्ट कॅटेगरी, आपली कॅटेगरीनुसार भरा. जनरल असेल तर जनरलवर टिक करा, ओबीसी असेल ओबीसीवर, SC असेल SCवर आणि ST असेल तर STवर. त्याच्यानंतर दिलं नेचर ऑफ डिसॅबिलिटी म्हणजे काय, एखादा अपंग असेल. आता अपंग कोणी हातानं अपंग असेल, कोणी डोळ्यानं व्हिज्युअली असेल, कोणी कानानं असेल, तर जे काही असेल ते लिहा. आणि त्याचं काय असते, पर्सेंटेज असते. जसं की कोणी पूर्ण अपंग असते, म्हणजे पूर्ण डोळ्यानं दिसतच नाही, पूर्ण आंधळा असते, किंवा कोणी 70-50% असते, 30% असते, तर त्याचं पर्सेंटेज लिहायचं आहे. त्याच्यानंतर समोरचं आधार नंबर लिहायचा आहे. आपला जो 12 डिजिटचा जो आधारचा नंबर असते, आधारचा नंबर जो 12 डिजिट असते तो तिथं व्यवस्थित 12 डिजिटचा नंबर भरायचा आहे. आता त्याच्या खाली दिलेला आहे पेन नंबर. आता पेन नंबर काय, पर्सनल एज्युकेशन नंबर. आता पर्सनल एज्युकेशन नंबर तो या वर्षीपासूनच आला, ठीक आहे ना. आतापर्यंत नव्हता, पण आता या वर्षीपासून आला. तर तुम्ही सायबर कॅफेवर गेले तर सायबर कॅफेवर तुम्हाला तो पेन नंबर देऊन देईल, ठीक आहे ना. असेल तर देऊन देईल, नसेल तर नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ऍड्रेस द्या व्यवस्थित, आपण कुठं राहतो काय लिहितो. त्यानंतर मोबाईल नंबर जो चालू नंबर आहे आणि जो तुमचा परमनंट नंबर आहे तोच नंबर टाका. कोणताही नंबर टाकू नका, नाहीतर ते काय आहे की ते कॉन्टॅक्ट करते आपल्याला आणि तो नंबर लागत नाही, तर त्याच्यात आपलं नुकसान होते. तर मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, मोबाईल नंबर चुकवायचा नाही. ईमेल आयडी मुलांचा तर ईमेल आयडी नसतेच, है ना. आता लहान वय आहे त्याच्यात त्याचं ईमेल आयडी नाही, तर तुम्ही तुमचा स्वतःचा ईमेल आयडी टाका, है ना. त्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क्स ऑफ कॅन्डिडेट. आता आयडेंटिफिकेशन मार्क्स ऑफ कॅन्डिडेट म्हणजे काय, एखाद्याच्या हातावर तीळ असेल तर लिहायचं मोल ऑन लेफ्ट हँड,
ठीक आहे, असं काहीतरी आपलं आयडेंटिफिकेशन मार्क्स सांगून द्यायचं की मी म्हणजे मीच होय, है ना. त्यानंतर अॅन्युअल इन्कम करायचं. आता अॅन्युअल इन्कम जे काही असेल तुमचं एक्स अॅन्युअल इन्कम ते टाकून द्या. नॅशनॅलिटी, तर आपण आहे ना, तर आपण इंडियामध्ये राहतो, तर आपली नॅशनॅलिटी काय, आपण इंडियन आहे. ठीक आहे. त्यानंतर रिलिजन, आपला धर्म टाका की आपण काय आहे. तर जो धर्म असेल, ज्याचा जो धर्म असेल तो त्यांना आपापला धर्म व्यवस्थित टाकतो. आता मेन आहे इथं मीडियम ऑफ एक्झामिनेशन. आता इथं मेन काय आहे, मीडियम ऑफ एक्झामिनेशन. तर बघा इथं मी लिहून देतो मीडियम ऑफ एक्झामिनेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर दोन मीडियम आहे, आपण दोनच याच्यात शिकवतो. एक काय इंग्लिश, नाही काय मराठी मीडियम. एक इंग्लिश मीडियम आणि एक मराठी मीडियम. आता माझं काय म्हणणं आहे समजून घ्या. आपला जर विद्यार्थी इंग्लिश मीडियम मध्ये असेल, ठीक आहे, पण त्याला इंग्लिश जमतच नाही, त्याला मराठी चांगलं जमते, तर त्याला मराठी मीडियममध्ये फॉर्म भरू द्या. काही फरक पडत नसते की तो कोणत्या शाळेत शिकून आला आणि त्याचं कोणतं मीडियम आहे. ठीक आहे ना. नवोदयमध्ये आपल्याला जे चांगलं वाटते, मराठी मीडियम भरायचं असेल मराठी भरा, इंग्लिश मीडियम भरायचं असेल इंग्लिश भरा, त्याचा काहीही इश्यू होणार नाही. आणि असंही नाही आहे की तुम्ही मराठी मीडियम भरलं तर तुम्हाला तिकडे नवोदयला मराठी मीडियम मिळेल. नवोदय मराठी मीडियम नसते. नवोदयमध्ये एक तर इंग्लिश मीडियम नाही तर हिंदी मीडियम, जास्तीत जास्त इंग्लिश मीडियम राहते, है ना. हां, तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. जे तुम्हाला चांगलं वाटते, जर तुम्हाला इंग्लिश समजत असेल, आपल्या विद्यार्थ्यांना जर इंग्लिश चांगलं समजत असेल तर इंग्लिश मीडियम द्या, मराठी मीडियम समजत असेल तर मराठी मीडियम द्या. काय प्रॉब्लेम आहे सर, इंग्लिश टाकी मराठी दिलं, मराठी मीडियम इंग्लिश दिलं, काही दिलं तर काही काय फरक पडणार आहे? फरक कुठं नाही पडत. फरक फक्त आहे ना, तीन विषयामधला पहिला मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा पूर्ण डायग्रामवाला सब्जेक्ट आहे, याच्यात तर काही फरक पडत नाही. 50 मार्क इथंच झाले आपले, है ना. हां, सेकंड नंबर फरक कुठं पडते, लँग्वेजमध्ये. कुठं पडते, लँग्वेजमध्ये. जर मराठी मीडियम दिलं तर मराठीमध्ये अशी स्टोरी असेल आणि त्याच्यावर 5 प्रश्न द्यायला लागतात, है ना. आणि त्या 5 प्रश्न पहिले स्टोरी वाचा लागते, मग त्याच्यावर 5 प्रश्न सॉल्व्ह करावे लागते. त्याला जर मराठी समजलंच नाही तर तो प्रश्न देऊ शकते का, नाही देऊ शकत. तसंच इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिशमध्ये एक स्टोरी येणार, त्या स्टोरी वाचा लागेल, त्या स्टोरीवर 5 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावे लागेल. असं 25 मार्काचं लँग्वेज. तर इथं फरक पडते, समजलं ना, इथं फरक पडते. बाकी तर मॅथ आहे, मॅथमॅटिक्समध्ये काही फरक नाही पडत. मॅथमॅटिक्स मराठीमध्ये असतं तर मराठीमध्ये पूर्ण दिलेलं राहते, इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिशमध्ये दिलेलं राहते. तर ते सगळं ओके होऊन जाते. फक्त लँग्वेजचा फरक पडते. तर लँग्वेजचं तुम्ही पहा. आपल्याला जर मराठी मीडियम असेल तर मराठी समजत असेल तर मराठी मीडियम द्या, इंग्लिश समजत असेल इंग्लिश मीडियम द्या. आता 1 महिना ट्युशनला झाला आहे आपला, तर एका महिन्यात तुम्हाला समजलं असेल की आपल्या विद्यार्थ्याला काय जमते. त्याच्यानंतर हे तुमची एक चॉईस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सोमवारचा. आता याचं आहे ना 3 कॉलम दिले. किती कॉलम दिलेले आहे, 3 कॉलम. याच्यात आहे ना 3 कॉलम दिलेले असे. काय दिलेले आहे, 3 कॉलम दिलेले असे. इथे दिलेलं आहे 3ऱ्या वर्गाबद्दल, इथे दिलेलं आहे 4थ्या वर्गाबद्दल आणि इथे दिलेलं आहे 5व्या वर्गाबद्दल. हा, पहिला जो कॉलम आहे ना, पहिलं जे आहे त्याच्यात लिहायचं आपल्याला स्कूलचं नाव. 3ऱ्या वर्गात कोणत्या स्कूलमध्ये होतं ते नाव लिहायचं, 4थ्या वर्गात कोणत्या स्कूलमध्ये होतं ते नाव लिहायचं, 5व्या वर्गात कोणत्या स्कूलमध्ये आहे तेच त्या स्कूलचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर स्कूलचं लोकेशन. आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे ना हाच आहे, रूरल और अर्बन. आपण कोणत्या ह्याच्यात येतो, रूरलमध्ये येतो की अर्बनमध्ये येते, तर ते आपल्यावर नसते, ते स्कूलवर असते की स्कूल कोणत्या ह्याच्यात येते. ठीक आहे ना. आता कोणती स्कूल गावामध्ये असते तर त्याचं रूरल येते, कोणती स्कूल अर्बनमध्ये येते त्याचं अर्बनमध्ये येते. आता मग आपण कुठे येतो, तर आता मी खूप याच्यावर रिसर्च केली. हे दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे की रूरल भरायचं अर्बन भरायचं. तर आपली जे मोर्शी आहे ना, मोर्शी येते सेमी अर्बनमध्ये, ना ते रूरलमध्ये ना ते अर्बनमध्ये. मी नेटवर वगैरे खूप सर्च केलं तर त्यात आलेलं आहे की सेमी अर्बन. मग आता आपण रूरल भरायचं की अर्बन भरायचं, तर एकच सिंपल काम करा, स्कूलमध्ये जा, स्कूलमध्ये विचारा सर रूरल भरू की अर्बन भरू, है ना. स्कूलवाले जे म्हणत असतील ते भरा. आता याच्यात काय आहे की रूरलवाल्यांना 75% रिझर्वेशन असते आणि अर्बनवाल्यांना 25% रिझर्वेशन असते. याचा अर्थ सरळ 80 जागांपैकी 60 जागा रूरलवाल्यासाठी असते, 20 जागा अर्बनवाल्यांसाठी असते. आता एक सिंपल गोष्ट आहे की 60 जागा जर यांच्या आहेत, याले 4-5 मार्क काय पाहिजे, कमी पाहिजे. म्हणजे याले जर 87-88 जरी मार्क मिळाले तरी याचं काय होऊन जाते, सिलेक्शन होऊन जाते. आणि अर्बनवाल्यांचं काय 93-94 पर्यंत मार्क्स पाहिजे, 100 पैकी यार.
ठीक आहे 100 पैकी 93 94 मार्क्स पाहिजे, तर याला 4-5 मार्क जास्त पाहिजे, तर मग इथं तो फरक पडते है ना. हा तर आता याच्यात बद्दल तर मी असं नाही म्हणत की तुम्ही रुरल भरा किंवा तुम्ही अर्बन भरा, हे चॉईस तुमची राहील का. कारण कसं आहे की याच्यात रिक्स आहे. आता मी 2019 पासून क्लासेस घेऊन आलो, तर खूप जणांनी अर्बन भरलं, खूप जणांनी रुरल भरलं, असा काही फरक पडला नाही. रुरल भरलं तरी काही फरक पडला नाही, अर्बन भरलं तरी असा काही फरक पडला नाही. ठीक आहे, फक्त एवढा की 4-5 मार्क जास्त पाहिजे. जो जास्त अभ्यास करत मग त्याचं अर्बनमध्ये सिलेक्शन होते. ठीक आहे, नाही तर मग रुरलमध्ये 87-88 पर्यंत सुद्धा जमून जाते. हा आतापर्यंत 2019 पासून जेवढे फॉर्म भरले त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त रुरल होते, त्यांच्या ऍडमिशन सोबत असा काही फरक पडला नाही. पण होऊ शकते की या वर्षी सुरू जाईल तसं ते करून टाका की तुमची ऍडमिशन कॅन्सल, कारण तुम्ही अर्बन मध्ये राहता, तुम्ही रुरल मधून फॉर्म भरला. होऊ शकते, काही होऊ शकते, पण आतापर्यंत असं काही झालं नाही. तर रिक्स घ्यायची असेल तर रिक्स घेऊ शकता, रिक्स नसं घ्यायची तर जास्त अभ्यास करा, मार्क मिळवा. ठीक आहे, हा रिक्स घेतली तरी काही चालते. आता काय आहे की मी याच्यावर कायच बोलू है ना. आता एक वेळ तसंच झालं होतं की कोणतरी म्हटलं की अर्बन भरा आणि त्या बिचाऱ्या पोराला 89-90 मार्क्स होते तरी त्याचं सिलेक्शन झालं नाही, तर मग त्याचं सगळं झालं है ना. हा त्याच्यानंतर मी तर कधी कोणाला म्हणत नाही अर्बन भरा. तर तुम्हाला रिक्स घ्यायची असेल रिक्स घ्या है ना. झालं तर होऊनही जाते, असं काही हे नाही. आता मग तसं होत आलं है ना. पण जर रिक्स मध्ये जर असं झालं की तुमची ऍडमिशन कॅन्सल झाली तर मग ते पहा है ना. तर तुम्ही अर्बन रुरल दोनपैकी काही करू शकता. शाळेवाल्यासोबत कॉन्टॅक्ट करा, शाळेवाले बरोबर सांगते आपली शाळा कोणत्या ह्याच्यात आहे. जशी की आता झेनिस शाळा मला वाटतं कळंटीमध्ये येते है ना. हां तर त्यांनी तर रुरलच भरायचं, त्याचा तर काही विषय नाही. जर ते रुरलमध्ये येत असेल तर हां. त्याच्यानंतर एक हे झालं, एक हे पाहून गेला फक्त रुरल आणि अर्बनचं पहा, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मंथ ऑफ इयर पासिंग अँड मंथ अँड इयर ऑफ जॉईनिंग. आता मंथ अँड इयर ऑफ जॉईनिंग, आता इथं पहा, इथे एक जॉईनिंग म्हणते आणि इथं पासिंग म्हणते. आता तिसरा वर्ग कोणत्या याच्यात जॉईन केला होता, तर जनरली जून मध्ये आपली स्कूल सुरू होते आणि एप्रिल मे मध्ये स्कूल आपली संपते, रिझल्ट लागते मे मध्ये. हा तर सगळ्यांनी इथं जून मे करून ठेवा. जून मे इथं मे लागला. आता इथं हा जो बॉक्स आहे ना हा खाली ठेवायचा, काहून की आपण 5व्या वर्गात आहे, 5व्या वर्गात आपण पास झालेलो नाही. हा मग आता जून मध्ये कधी, तर आता 2024 चालू आहे, 2023 मध्ये चौथ्या का 2022. हा तिथं काय येणार 2022 येणार, तर इथं 2023 येणार, इथं 2023 येणार, इथं 2024 येणार आणि जून 2024 मध्ये आपण 5व्या वर्गात ऍडमिशन घेतली. ठीक आहे, तर हे असं चालते. तर हे असं भरा. त्याच्यानंतर नेम ऑफ द ब्लॉक टाका. ब्लॉक म्हणजे आपलं मोर्शीमध्ये आपलं मोर्शीचं नाव टाका तिथं. त्याच्यानंतर समोर आहे नेम ऑफ डिस्ट्रिक्ट, तर डिस्ट्रिक्टचं नाव टाका. डिस्ट्रिक्ट आपली अमरावती आहे. आणि नेम ऑफ स्टेट महाराष्ट्र, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राचं नाव टाका. त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे त्या विद्यार्थ्याची सही करा, सही व्यवस्थित करायची. आणि त्यानंतर पॅरेंटची सही करा, सिग्नेचर ऑफ पॅरेंट. हे सगळं झाल्यानंतर इथं खाली दिलेला आहे सिग्नेचर ऑफ द हेड मास्टर अँड विथ सील. सिग्नेचर ऑफ द हेडमास्टर, तर हेडमास्टरची सही घ्यायची, त्याच्यावर हेडमास्टर तो शिक्का जो असते स्कूलचा तो शिक्का घ्यायचा. त्याच्यानंतर इथं एक फोटोग्राफ आहे, ह्या पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ लावतात, त्याच्यावर सही शिक्का घेऊन जायचा. आता एवढं होतं, हा फॉर्म भरायचा. आणि हा फॉर्म भरल्यानंतर आता भरपूर स्कूलवाले या वर्षापासून स्कूलवाले काय बोलणार, स्वतःच फॉर्म भरून राहिले. हां त्याला जर फॉर्म भरला तर खूपच चांगला आहे. नाही तर सायबर कॅफेवर जायचं, सायबर कॅफेवर स्वतः फॉर्म भरून घ्यायचा. फॉर्म भरायची काही फी लागत नाही, फक्त जेवढं काही सायबर कॅफेला घेत असाल 50-100 जे काही घेत असाल ते फी घेत असाल. इकडे आपला सिंगोरा रोडवर एक वायफाय कॅफे म्हणून आहे, वायफाय सायबर कॅफे निलेश खाडे याचं, तर तुम्ही तिथं तो फॉर्म भरू शकता. तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता, असं काही टेन्शन नाही. ठीक आहे. हां त्याच्यानंतर आता हे तर झालं बेटा फॉर्म भरण्याचं. हे फॉर्म भरल्यानंतर सायबर कॅफेवर जा, सायबर कॅफेवर व्यवस्थित फॉर्म भरा. आता सायबर कॅफेवर गेल्यानंतर आपल्याला काय काय करावं लागेल, तर सायबर कॅफेवर गेल्यानंतर आपल्याला पहा इथं डॉक्युमेंट्स दिलेले आहे, काय काय लागते का, एक मिनिट. तर सायबर कॅफेवर गेल्यानंतर तुम्हाला एक पाहिजे बोनाफाईड सर्टिफिकेट, जे स्कूलमधून मिळते, सही वगैरे शिक्का असते स्कूलचा. ठीक आहे ना, बोनाफाईड सर्टिफिकेट. सेकंड नंबर लागते तुम्हाला तुमचा फोटोग्राफ, एक फोटोग्राफ पाहिजे पासपोर्ट साईजचा. ठीक आहे. तिसऱ्या नंबरवर लागते मेन इम्पॉर्टंट आधार कार्ड. पॅरेंट्सचे आधार कार्ड घेऊन जायचं आणि स्टुडंटचे सुद्धा आधार कार्ड घेऊन जायचं. चौथ्या नंबर पॅरेंट्सची सिग्नेचर लागते, पॅरेंटची साईन लागते आणि स्टुडंटची सुद्धा साईन लागते.
स्टुडंटची सुद्धा साईन लागते. बस एवढ्या गोष्टी लागते, बाकी काही गोष्टी लागत नाही. तर हे जायचं, हे घेऊन जायचं, सायबर कॅफेवर फॉर्म भरायचा, फॉर्म भरल्यानंतर चेक करायचं की काय झालाय. हा बरं, मग आता फॉर्म भरण्याची जी डेट आहे ते चालू झाली आहे 16 जुलैपासून आणि संपणार आहे, लास्ट डेट आहे त्याची 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर. तर मी काय म्हणतोय की मी सांगितलं होतं 15 दिवस थांबून जा, कारण कोणी फॉर्म चुकून टाकन काही टाकन. हां, तर 15 दिवस थांबून जा. आता 15 काय 20 दिवस झाले, आता फॉर्म भरती सुरू करून द्या. नंतर लेट व्हायचं नाही. बस आपलं या महिन्यात आपला फॉर्म भरून सबमिट झाला पाहिजे, कारण होऊ शकते कोणत्या टाइमला काही प्रॉब्लेम येऊ शकते है ना. जर तुम्ही म्हटलं की सर 16 तारीख आहे 16 सप्टेंबरपर्यंत, मग आम्ही 10 सप्टेंबरला फॉर्म भरू, 11 सप्टेंबर फॉर्म भरू, साईट बिझी होऊन जाते. साईट एक वेळ बिझी झाली की ओपन होत नाही, मग फॉर्म भरला जाणार नाही. मग कोणताही एखादा प्रॉब्लेम आला तर मग आपल्याला टाईप राहणार नाही. आणि नवोदयची एक विशेष गोष्ट आहे की नवोदय जास्त डेट वगैरे वाढवत नाही. त्याच्यामुळं जो लास्ट डेट दिली त्याच्या 15, 20, 25 म्हणजे आतापासून फॉर्म भरणं चालू करून द्या. ठीक आहे. फक्त फॉर्म भरताना व्यवस्थित आपलं नाव, आपलं नावाचं स्पेलिंग, आपला मोबाईल नंबर, आपलं रिलिजन, आपली कास्ट, त्यानंतर मीडियम, मराठी मीडियम घ्यायचं, इंग्लिश मीडियम घ्यायचं, त्यानंतर रुरल आणि अर्बन, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या. ठीक आहे. हां, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर 18 जानेवारी 2025ला एक्झाम आहे आपली. म्हणजे जवळपास 5-5.5 महिने आपल्याजवळ, 1 महिना आपला झाला, अजून 5 महिने आपल्याजवळ आहे. आता काही टेन्शन नाही आहे, सगळं ओके होऊन जाते. आता याच्यामध्ये बा थोडंसं हे करून घेऊ, आपण बोलू. आपल्या आहे ना 2 बॅचेस आहेत, आपल्या 2 बॅचेस आहेत. तर आता त्या दोन्ही बॅचेसमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. फर्स्ट बॅच, सेकंड बॅच, दोन्ही बॅच एकदम व्यवस्थित चालू आहे. आता जस्ट आता 3-4-5 दिवसा पहिले आपला एक पेपर झाला होता मेंटल ॲबिलिटी टेस्टचा. त्या मेंटल ॲबिलिटी टेस्टच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत दोन्ही बॅचचे. ह्या बॅचमध्ये 46 जे 37 मुलं आहेत, त्याच्यामध्ये 46 वाले मुलं आहेत, आणि माझ्या बॅचमध्ये 46-45 वाले मुलं आहेत. त्याच्यानं काही प्रॉब्लेम, दोन्ही बॅचचा काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित बॅच चालू आहे. आता काही विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क्स मिळाले, त्याच्या मागचे काही रिझन बघू आपण, काय झालं होतं, कसं झालं होतं. आता पहिलाच पेपर होता तर त्याच्यात त्या चुका होणार होत्या. तसाही मी पेपर जेव्हा काढला तर आम्ही काही गोष्टी त्यात मुद्दामून हे केल्या की मुलांचं किती कॉन्सन्ट्रेशन मुलं पेपर सॉल्व्ह करते. आता जसं की हा पहिला पेज आहे, मग हा दुसरा पेज आहे आणि हा तिसरा पेज आहे. या तिसऱ्या पेज नंतर मी मुद्दामून एवढी जागा सोडली है ना. आता ही जी जागा सोडली, आता 10 विद्यार्थी असे आहे त्याला असं वाटतं बस एवढाच पेपर आहे, त्याला आहे ना समोर बघितलंच नाही. तर असं नाही करायचं. पेपर जेव्हा आपल्याला भेटते ना तेव्हा पाहायचा की याच्या मागं सुद्धा काय 10 प्रश्न आहे. ठीक आहे ना. हां, तर पूर्ण पेपर असं पाहून घ्यायचं की पेपरमध्ये काय आहे. आता त्यानं काय केलं की इथं त्याला असं वाटलं की पेपर संपला, त्यानं मागं पाहिलंच नाही मागं, तर त्याचे 10 प्रश्न सरळ केले. ते एक हे चुकी झाली. दुसरी गोष्ट 1 तासाचा पेपर होता, काही विद्यार्थ्यांनी 20 मिनिटात पेपर सॉल्व्ह केला. 20 मिनिटात. आता माझं म्हणणं एकच आहे की आपल्याला 1 तास दिला आहे, तर 1 तास शांततेनं विचार करून आपण पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे. घाई गडबड करून आपल्याला कोणी काही अवॉर्ड देणार नाही की पेपर लवकर झाला, वा 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 वा, कोणी अवॉर्ड देणार नाही है ना. हां, ज्याला जास्त मार्क करेल तो टॉपर आहे. तर 1 तासाचा पेपर आहे, 1 तासात पेपर सॉल्व्ह करा. 20 मिनिटात करण्याचं काहीही घेणदेण नाही आहे, काही मतलबच नाही उलट आहे 20 मिनिटात सॉल्व्ह करण्याचा. कोणी काय अवॉर्ड देणार आहे का आपल्याला? कोणीच देणार नाही. कोणी पाहिणार आहे तर मार्क पाहिणार आहे ना. तर 1 तासाचा पेपर आहे, 1 तासात व्यवस्थित सॉल्व्ह करा, शांततेनं मस्त पेपर सॉल्व्ह होते. हां, तर काही विद्यार्थ्यांनी हे चूक केली आणि काही विद्यार्थ्यांनी काय चूक केली की 4 ऑप्शन आहे समजा ABCD है ना. तर हा 10 नंबरचा क्वेश्चन त्याला नाही जमला. आता त्याला नाही जमला, त्या विद्यार्थ्याला जर हा प्रश्न नाही जमला, 10 नंबरचा हा क्वेश्चन आहे, हा 10 नंबरचा क्वेश्चन नाही जमला, मग आता नाही जमला तर मग सोडून द्यायचा. मग आता त्यानं हा प्रश्न सोडून दिला. आता हा प्रश्न सोडल्यानंतर एक समजून घ्या की आपल्या इथं निगेटिव्ह मार्किंग नसते. नवोदयच्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जर तुम्ही चुकीचाही सोडवला तर तुमचे मार्क जाणार नाही है ना. मग आता 10 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा आपल्याला आन्सर देऊन झाला सगळ्यात शेवटी, मग याचा ऑप्शन नाही होऊन झालं, मग काय करायचं? सोडायचा का नाही सोडायचा? याच्यावर काय ना म्हणायचं, जे काही म्हणायचं ते म्हणायचं, देवाचं नाव घ्या, कोणाचंही नाव घ्या आणि एक ऑप्शनवर टिक करून द्या. जसं आता मी C वर टिक केलं. आता C वर टिक केलं, होऊ शकते की माझं लक चांगलं असेल तर माझं ऑप्शन C करेक्ट निघून जाईल. तर
1 मार्क भेटून देईल आपल्याला त्या प्रश्नाला, है ना. तर या लहान सहान गोष्टी आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना समजून सांगा की कोणताही प्रश्न आपण असा कोरा सोडायचा नाही. कोरा सोडला त्याचे मार्क तर गेले, पण जर बाय चान्स जर आपलं जर लक चांगलं असेल तर तो त्याचे मार्क आपल्याला मिळू शकते. तर हे 5. तर ह्या लहान सहान चुका केल्या विद्यार्थ्यांनी, म्हणून काही विद्यार्थ्यांचे मार्क खूप कमी झाले. आणि तसंही काही विद्यार्थी आळशीपणा करते, तर ते तर आम्ही करून टाकू, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, आमचे ना 7 चॅप्टर झाले मेंटल ॲबिलिटीचे. आम्ही 5 चॅप्टर पेपर घेतला. आता 7ही चॅप्टरचे आता कसं असते की आपली जी डायजेस्ट आहे त्या डायजेस्टमध्ये 60 क्वेश्चन दिलेले आहे. किती क्वेश्चन दिले आहे? 60. प्रत्येक चॅप्टरवर 60 क्वेश्चन आहे ना. मग आता या 60 प्रश्नापैकी 25 ते 30 प्रश्न काय आहे? PYQ आहे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे ना, म्हणजे मागच्या वर्षी जे आले होते ॲक्च्युअल बोर्ड याच्या नवोदयाच्या पेपरमध्ये ते आहे. आणि 30 प्रश्न स्वतः डायजेस्ट करायचे. आता हे जे 25 ते 30 प्रश्न आहेत हे एकदम ॲक्युरेट असते. ॲक्युरेट म्हणजे त्याचं एकच आन्सर निघते. किती आन्सर निघते? 4 पैकी एकच आन्सर निघून ह्या प्रश्नाचं. पण हे जे डायजेस्टवाल्यांनी पेपर काढले, प्रश्न काढले ना, हे कसे काढते त्याचं ते नाही. ठीक आहे. तर हे जे डायजेस्टवाले प्रश्न काढते तिथं कधी कधी एकाच प्रश्नामध्ये 2-2 लॉजिक लागते. एका लॉजिकने आन्सर सी येते, एका लॉजिकने आन्सर ए येते. ठीक आहे ना. तर तो तर एक त्याचा एक विषय वेगळा आहे. ठीक आहे. तर आपण काय करायचं, 2 लॉजिक लागून राहिलं तर फक्त आपलं लॉजिक करेक्ट असलं पाहिजे, आन्सर मग आपलं ऑटोमॅटिक करेक्ट होऊन जाते. ठीक आहे ना. हां, तर माझं म्हणणं हे आहे की हे जर याचं 30 प्रश्न आहे तर या 30 प्रश्नामध्ये काही प्रश्न असे राहतील, तर याचं काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आता भरपूर मुलं असे कन्फ्यूज होऊन राहिले की सर कधी आन्सर सी येते, सर याचं आन्सर ए येते. दोन्ही आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे ना. लॉजिक करेक्ट आहे म्हणजे आन्सर करेक्ट आहे. त्या लॉजिकला सी आन्सर करेक्ट आहे, दुसऱ्या लॉजिकला ए आन्सर करेक्ट आहे. दोन्ही करेक्ट आहे. पण असं ॲक्च्युअल पेपरमध्ये होत नाही. ॲक्च्युअल पेपरमध्ये 4 ऑप्शनपैकी एकच ऑप्शन काय असते? करेक्ट असते. तर इथं कन्फ्यूज व्हायचं काम नाही. आता या मुलांचं वय नाही, त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की आपण कन्फ्यूज झालो है ना. तर ते काही कन्फ्यूज व्हायचं काम नाही. आणि तसं पण मी एक सांगून देतो की आपला जो सिलेबस आहे तो आम्ही 2-3 महिन्यात कम्प्लीट करू टाकू. 2 महिन्यात आम्ही कम्प्लीट करू, 2 किंवा 3 महिने है ना. मग ह्या 3 महिन्यानंतर आम्ही 3 ते 4 वेळा किंवा 3 तर वेळा होतेच, 3 वेळा आम्ही रिव्हिजन करतो. तर जे काही आपल्याला डाऊट वगैरे असेल किंवा जे काही कन्फ्युजन असेल तर ते ह्या याच्यामध्ये क्लिअर होऊन जाते. त्याचा काही प्रॉब्लेम जात नाही. त्याच्यामुळं सगळ्या पालकांनी काही असं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे की सर पहिली बॅच असेल, दुसरी बॅच असेल. आम्ही दोन्ही बॅचेस व्यवस्थित मेंटेन करून राहिलो. दोन्ही बॅचेसमध्ये सिलेबस एकसारखा चालू आहे. दोन्ही बॅचेसचा पेपरही एकसारखा होते. दोन्ही बॅचेसचा पेपर मिस काढतो, दोन्ही बॅचेसचे पेपर मिस चेक करतो. ठीक आहे ना. हां, त्याच्यामुळे काही त्याचं टेन्शन आहे नाही. तर सगळं, आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर संदीप सर आहे, संदीप सर सोबत बोला, मी आहे, माझ्यासोबत बोला. ओके. हां, तर ते तुम्ही सगळं क्लिअर करू शकता. तर बस एवढंच बोलायचं होतं हे सिलेबसबद्दल. आमचं 7 चॅप्टर झालेले आहे. आज 8वां चॅप्टर सुरू केला होता आम्ही है ना. तर हे सगळं ओके होऊन जाते, याचं काही टेन्शन नाही आहे. फक्त फॉर्म भरताना व्यवस्थित बघा. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे की आम्ही सेमिनारमध्ये ती गोष्ट क्लिअर केली होती की आम्ही 70 ॲडमिशन देणार होतो. किती ॲडमिशन? 70 ॲडमिशन. मग आता 70 ॲडमिशनचं कसं असते? ॲडमिशन तर भरपूर येते, 100-120च्या जवळ ॲडमिशन जाते. पण आम्ही एवढं मोठं काही कचरा करत नाही. आम्हाला माहिती आहे की आम्ही 70 ॲडमिशनला व्यवस्थित फोकस करू शकतो. तर आम्ही 70 ॲडमिशन देतो. 70 ॲडमिशन 5व्या वर्गाच्या, 5th क्लासच्या 70 ॲडमिशन, आणि त्याच्यानंतर 3ऱ्या-4थ्या वर्गाच्या 5-6 ॲडमिशन आहे त्या, 3rd आणि 4thच्या ज्या काही असतात 6-7 ॲडमिशन आहे त्या ॲडमिशन. अशा 70-80च्या जवळपास ॲडमिशन जाते आपल्या. 70 फक्त 5व्या वर्गाचे 70 ॲडमिशन, ते 3ऱ्या-4थ्या वर्गाचे 7-8 विद्यार्थी असतात दरवर्षी असते. हां, तर असं समजून घ्या की 60-65 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कन्फर्म केली आहे, फीज जमा केलेली आहे. फक्त 10-12 5-10 विद्यार्थी राहिलेले आहेत ज्यांची ॲडमिशन कन्फर्म नाही झाली आहे. तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे की ॲडमिशन कन्फर्म करा. कारण कसं आहे की आम्ही जर लिमिटेड ॲडमिशन घेऊन राहिलो आणि याच्यातली जर एखादी ॲडमिशन गेली तर आमची ती वॅकन्सी शिल्लक होईल. कारण आता ॲडमिशन घेऊन राहिले पण 3 महिन्यानंतर ॲडमिशन येतील, याचं काय आहे ना. तसे सिलेबस अर्ध्यापेक्षा जास्त कम्प्लीट होऊन जाते है ना. हां, तर ॲडमिशन लवकरात लवकर कन्फर्म करून घ्या. फीज जमा करा. आम्ही तर कुठं जाणार नाही आहे, आम्ही इथंच आहे है ना. जे काही आहे अर्धी फी जमा करायची, अर्धी फी जमा करा. पूर्ण जमा करायची तर 1000 रुपये डिस्काउंट आहे. अजूनही डिस्काउंट देणं चालू आहे, त्याचं काही टेन्शन नाही आहे है ना. तर पटापट फीज जमा करा, आपली ॲडमिशन कन्फर्म करा. कारण नाही तर मग आम्हाला असं करायला लागेल की ह्या 70 ॲडमिशन ज्या आता सध्या आहे त्यातल्या आम्हाला ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल आणि नवीन ॲडमिशन घ्यावं लागेल. कारण प्रॉब्लेम कसा आहे की आम्ही जर असं नाही केलं तर आमचं त्याच्यात नुकसान होऊन जाईल. ना नुकसान तुमचं ना नुकसान आमचं. ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. बाकी तर तुम्ही 1-1.5 महिन्यापासून पाहूनच राहिले की नागपूर सर कसे शिकवते, संदेश सर कसे शिकवते, काय
आणि जो राहिला रिझल्टचा विषय, तर आमच्या याच्यात एक अशी गोष्ट आहे की आम्ही विद्यार्थ्यांना पेपर चेक करून दिल्यानंतर 1-2 दिवसातच आम्ही त्यांचे काय पूर्ण जो रिझल्ट आहे तो पूर्ण ग्रुपवर टाकतो. आता टॉपर कोण आहे, थर्ड टॉपर कोण आहे, फोर्थ टॉपर कोण आहे, हे पूर्ण A to Z विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे ना तो ग्रुपवर येऊन जात असते. आता त्याच्यामध्ये एकच रिझन आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की आपला विद्यार्थी जो आपला मुलगा जो आहे किंवा मुलगी आहे ते समोर चालली मागं चालली. आणि मी हे एक गोष्ट सांगतो की जे टॉप 15 मध्ये विद्यार्थी राहतील, जे टॉप 15 मध्ये विद्यार्थी राहतील त्यांचं सिलेक्शन होते म्हणजे होते, त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस खूप चांगले राहते. हां, बाकीच्या प्रयत्न करा समोर यायचा, ठीक आहे. हां, बस एवढंच आहे. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पटापट ॲडमिशन कन्फर्म करून टाका. 2 दिवसाचा वेळ आहे, 2 दिवसानंतर आम्ही ॲडमिशन कॅन्सल करणं सुरू करू. कारण आमच्याजवळ ना इलाज आहे, त्या गोष्टीसाठी आमच्याजवळ इलाज नाही आहे. कारण जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही 1-1.5 महिन्याचा वेळ दिलेला आहे. तर आता ॲडमिशन कन्फर्म करून टाका. बाकी जर काही प्रॉब्लेम असेल हां, तर तो मला तुम्ही या माझ्याजवळ या, संदीप सरजवळ जा, कॉन्टॅक्ट करा. आणि फॉर्म भरल्यानंतर, फॉर्म कोणता जो कॉम्प्युटरवर जाऊन आपण फॉर्म भरतो, कॉम्प्युटरवर फॉर्म भरल्यानंतर जे आपल्याला प्रिंट मिळते, तर ते जे प्रिंट आहे ते एक वेळ मला आणून दाखवा. म्हणजे मी एक वेळ चेक करून घेईन की मीडियम कोणतं घेतलं, अर्बन टाकलं, रुरल टाकलं, है ना. तर त्या हिशोबानं मग कसं आम्हाला ते शिकवायला व्यवस्थित हे होते. ओके. आणि काही मिस्टेक असेल तर तेही सांगितलं जाते, ठीक आहे. तर पहा, चला, थँक्यू.